नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एम-पी-एस-सी वाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, बघा आज एम-पी-एस-सी ग्रुप सी मेन्सचा पेपर झालेला आहे. त्याचं मॅथ्स रिझनिंगचं विश्लेषण आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. ओके. आणि सेशन एकदम जबरदस्त असणार आहे. जेवढी मित्रमंडळी असेल आपले त्यांना एकदा लिंक शेअर करायची आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा आजचा पेपर आपण ॲनालिसिस करतोय मॅथ्स रिझनिंगचं. ओके. यामध्ये बघा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? नंबर सीरीजचा क्वेश्चन होता. यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला 2, 12, 30, 36 आणि 90 आणि इथं क्वेश्चन मार्क तुम्हाला काय असेल तिथं तुम्हाला ओळखायचा होता. ओके. आता इथं बघा यांच्यामध्ये फरक जर बघितला, फरकांचा फरक, डिफरन्सचा डिफरन्स यावर जास्तीत जास्त सीरीज विचारलेली असते आपल्याला. 2 आणि 12 मध्ये डिफरन्स बघितला 10चा आहे. इथं जर फरक आपण चेक केला तर 18चा येतोय. तर आपण फरक जर चेक केला 30 आणि ते 26चा फरक येतोय. यामध्ये आपण फरक जर चेक केला पूर्व 60, 70, 80, 34चा येतोय. यामध्ये फरक काय असेल आपल्याला ते बघायचंय. त्यासाठी काय करायचं, पुन्हा फरकांचा फरक घ्या. 18 तून 10 गेले 8, 26 मधून 8 गेले किती येतो बघा 8, 34 मधून 26 गेले किती बघा 8, म्हणजे 8 चा फरक येतोय. म्हणजे इथला नंबर जो असेल त्यामध्ये सुद्धा 8 चा फरक असणार आहे. मग 34 आणि 8 किती होतात बघा 42. बरोबर आहे का? हो सर. आणि 90 प्लस 42 132. ओके. 132 हे काय असेल तुमचं आन्सर. पुढचं बघा, श्याम हा रामपेक्षा उंच आहे. ओके. श्याम जो असणार आहे, श्याम हा रामपेक्षा उंच आहे. ओके. राम हा अमीरपेक्षा उंच आहे. राम हा अमीरपेक्षा उंच आहे. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. सुधीर आणि शिशिर इथं काही कोणाचं दिसत नाव. समोरचं सेंटेन्स, समोरचं वाक्य बघा काय येतं. शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. शिशिर हा रामपेक्षा उंच येतोय. बघा शिशिर हा रामपेक्षा उंच येतोय. शिशिर हा रामपेक्षा उंच येतोय. बरोबर आहे का? हो सर. आणि इथं जर मागे गेलो आपण तर सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. हे सुधीर हा शिशिरपेक्षा पण उंच येतोय. हे श्याम इथं असेल. ओके. बाकीचं ॲज इट इज. सर्वात लहान व्यक्ती कोण हे विचारलं तुम्हाला, अमीर यामध्ये असणार आहे. है ना? हू इज शॉर्टेस्ट अमंग ऑल. ओके. नंतर नेक्स्ट बघा, यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर जे पॅटर्न होता, हा पॅटर्न अतिशय सोपा असतो. एक तर तुम्ही बाहेर सर्कलच्या बाहेर जे नंबर आहे, एक्सटेरियर नंबर्स त्यांची सम करा किंवा मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला मधला नंबर भेटेल. आता इथं बघा, बाहेरच्या नंबरची जर तुम्ही ॲडिशन केली 5 आणि 4 9, 9 11 आणि 3 बघा किती होते? 11. सॉरी 5 आणि 4 9, 10 11 12 13 14. हो 14. 14चा वर्ग 196. 4 आणि 3 7 आणि 1 8 8 आणि 5 13. 13चा स्क्वेअर इथं दिलेला आहे तुम्हाला 160. इथं बघा 5 आणि 3 8, 5 आणि 3 8, 8 आणि 8 16. 16चा वर्ग 250. 5 आणि 3 8, 8 आणि 6 बघा 14 आणि 7 21. 21चा वर्ग काय असेल मग 221. सॉरी 400, सॉरी 441. लक्षात ठेवायचं. बघा एक विशिष्ट रक्कम एबीसी मध्ये या रेशोमध्ये वाटलेली आहे. बघा A:B:C. ओके. म्हणजे एबीसी मध्ये या प्रमाणात वितरित करायची होती. पण त्यांनी चुकीने काय केली या प्रमाणात केलेली. बरं ठीक आहे. म्हणजे बरोबर कोणती पद्धत होती आपली, बरोबर जी वाटायची होती ती कोणती होती? रेशो काय होता बरोबरचा सर? 2x, 3x आणि 4x. बरोबर आहे का? हो सर. आणि चुकीनं काय केलं त्यांनी? सर चुकीने त्यांनी काय केलं? 7x, 2x आणि 5x. म्हणजे टोटल बघा, टोटल जी रेशो यांची ॲडिशन करा. 4 आणि 3 7, 8 9. ओके 9. आणि इथं बघा 5 आणि 2 7 आणि 7 14. म्हणजे आपण जर बघितलं पूर्व इथं, तर इथं बीचा जो वाटा आहे तुम्हाला दिलेला की बाबा बीच्या वाट्यावर ₹30,000 कमी मिळाले. म्हणजे बीचंच घ्यावं लागेल आपल्याला बीचं. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 9 पैकी 3 भाग जो आहे तो बीच्या वाट्यावर येणार होता. बघा वरती जो रेशो आहे त्या रेशोची ॲडिशन करा. 9 आलेली 9 पैकी 3 भाग हा बीच्या वाट्यावर येणार होता. जर बरोबर पद्धतीने केलं असतं तर चुकीच्या पद्धतीने 14 पैकी 2 भाग हा बीच्या वाट्यावर येतोय. ओके. आता त्यांचा डिफरन्स 30,000चा आहे. बघू आपण. ठीक आहे. मग आता बघा 9 पैकी 3x. ओके. 9 पैकी 3x मायनस आणि 14 पैकी 2x. याला काटा लावा. 3 एक 3, 3 त्रिक 9 म्हणजे x/3 मायनस 2 एक 2, हे बेसाती 14 म्हणजे x/7 आणि दोघांचा डिफरन्स किती आलेला बरोबर? तर 30,000 आलेला आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 7 गुणिले x 7x मायनस 3 गुणिले x 3x. छेदाचा गुणाकार छेदा 7 त्रिक 21 बरोबर 30,000.
ओके. 21 छेदात तिकडे जाऊ द्या गुणाकारामध्ये. ओके. आणि 7x म्हणून 3x गेले, 7x म्हणून 3x गेले 4x. हे 4 गुणाकारात भागाकारात जाईल. बघा 4 ने भाग देऊन द्या. 4 7 28, 4 7 28, 2 उरले 4 पंच 20 आणि डबल 0 इंटू 21. बघा 7500 गुणिले 21 किती येतं बघा. पटापट पटापट काटा लावून टाका. 1.5 लाखाच्या वर काहीतरी जाते. बघ किती 15 75 दोन्ही 150 आणि ते 75 15 म्हणजे 55 1,55,000 आणि ते 55 अडीच. बघा बरं 55 56 ए बघा 1,57,500 तर त्याचा आन्सर असेल. ठीक. बघा समजा तुमच्या घड्याळात 9 वाजले. बघा रे समजा तुमच्या घड्याळामध्ये किती वाजलेले पूर्व तर 9 वाजलेले. आणि बघा जर तास काटा हे अवर हँड येतं. ओके. अवर हँड तुमचा अवर हँड तुमचा पश्चिमेकडे आहे. लक्ष द्या अवर हँड कुठे तुमचा तर अवर हँड तुमचा पश्चिमेकडे म्हणजे वेस्टला आहे. इकडे ईस्ट, इकडे काय असेल नॉर्थ, इकडे काय असेल रे साऊथ. आपण घेतलेले हे प्रश्न बघा बॅचमध्ये. हे प्रश्न मी बॅचमध्ये घेतलेले पूर्व. तुम्हाला आज समजेल की बुवा आपण जे बॅचमध्ये घेतलेले MPSC कंबाईनमध्ये ग्रुप बी ग्रुप सी राज्यसेवा है ना जी आपण सिलेबस घेतलेल्या बॅचमध्ये त्यावेळेस बघा तुम्ही प्रश्न जवळपास तुम्हाला भेटलो होतं व्हॅल्यू चेंज. ओके. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं तुमचा अवर हँड कुठे आहे सर अवर हँड माझा वेस्टला आहे. तर मग मिनिट हँड कुठे असेल तुमचं नॉर्थलाच असणार आहे. तुम्हाला तर माहिती 9 वाजले म्हणल्यावर त्यांनी काय म्हणलं मिनिट काटा कुठं असेल तर नॉर्थ. ओके हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. नेक्स्ट पंकज किरण आणि अनिल या तिघांना 1,000 रुपये वाटायचे होते या रेशोमध्ये. ठीक आहे. किरणच्या वाट्यावर किती रुपये आले असेल बघा. किरणच्या वाट्यावर किती आले मला काढायचंय. मग टोटल रेशोची ऍडिशन करा. 5 आणि 3 8 10. 10 पैकी किती भाग आहे रे किरणच्या वाट्यात. किरण हा मधात आहे म्हणल्यावर मधला वाटा त्याचा आहे. 10 पैकी 3 इंटू किती रुपये वाटायचे मला 1,000 रुपये. हा शून्य कटला 100 गुणिले 3 म्हणजे 3. दॅट इज युअर आन्सर 300 रुपये. अतिशय सोपा पेपर अतिशय सोपा. बघा हे जर बघा हे असं आहे ट्रायंगल. हे सर्कल मी जाऊन याच्यावर उचलला आणि इकडे शिफ्ट केला. ओके. सेम याला पण इकडे शिफ्ट करा तुम्हाला भेटेल ऑप्शन नंबर. लॉजिक काय आहे याच्यामध्ये बघा. पुढचा प्रश्न बघा 8 नंबरचा काय येतं. 8 इंटिजर 1/2 डिवायडेड बाय 3 इंटिजर 3/5. मला सांगा याला आपण म्हणतो मिक्स फ्रॅक्शन. याला इम्प्रॉपर मध्ये करा. हे मिश्र झालं याला इम्प्रॉपर मध्ये करा. ओके. मग बघा 2 गुणिले 8 बघा यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 8 16 8 दोन्ही 16 16 ने 17/2 5 त्रिक 15 15 आणि 3 किती रे 15 16 17 18 18/5. बघा भागाकाराचं चिन्ह असेल तर कोणतं घ्यायचं सांगितलेलं आहे पूर्व मी तुम्हाला सर गुणाकाराचं. समोरचं काय होतं पूर्व रेसिप्रोकल. बरोबर बघा. ऐ थांबा 16 आणि 17 बरोबर. अच्छा 1/2 दे. ऐ असं कसं लंब चाललं ऑप्शन मध्ये तेवढं नाही. 1 पूर्णांक आहे ते. हा 2 1 2 आणि 3 3/2 बरोबर. हो सर 3/2 भागाकारात चिन्ह आहे रेसिप्रोकल. हा 5 त्रिक 15 अंशाचा गुणाकार अंशामध्ये 5 त्रिक 15 18 2 36. आता याला कॉमन नंबर ठेवला तर 3 नाही पण ऑप्शन इथं तुम्हाला बघा दिलेलं आहे किती 15/36. ठीक आहे एकदम सोपं होतं. हा डी आणि एन ABCD EFGH NS यामध्ये फरक बघा कितीचा आहे. सेम यामध्ये 4चा ABB CDEF आणि M IJKLM N M NOPQR OPQ F आणि Q. फरक डिफरन्स सारखा दिसतो याच्यामध्ये जो संबंध आहे तोच याच्यामध्ये म्हणजे F4Q आन्सर असेल तुमचं. ते बघा बरं. हो सर. आणि 2 ला किती वेळेस मल्टिप्लाय केलं म्हणजे 16 आले. 2 इंटू 2 इंटू 2 2 टू जा 4 4 टू जा 8 8 टू जा 16. 4 ला बघा हे 4 जे आहे 4 ला बघा मला आहे ना 2 रेज टू द पॉवर 4 है ना. हो सर
झाले 60. 4 इंटू 4 इंटू 4 इंटू बघा 4 चूक 16, 4 चूक 16, 16 गुणिले 16 256. हे जुगाड तुम्हाला भेटते सेम असेल 4 F4Q असं जुगाड आहे ते. बघा खालील वेन आकृतीनुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडला असं म्हणलं. काय करायचं मग सर या सर्कल मधले मॅथ्स मध्ये किती लोक आहेत ते मोजा. मॅथ्स किती लोकांनी घेतलं बॉ है ना. मग 9 प्लस 14 प्लस 13 प्लस 18 प्लस 20 प्लस 15 प्लस 13 असं करा है ना. मॅथ्स नंतर हिस्ट्री किती लोकांनी घेतला, जिओग्राफी किती लोकांनी घेतला आणि सायन्स किती लोकांनी घेतला. बघा यामध्ये जर तुम्ही ऍडिशन केली प्रत्येक सर्कल म्हणल्याची, या सर्कल मध्ये जेवढं येतं तेवढं ऍड करा. हिस्ट्री मध्ये किती येतं बघा, जिओग्राफी मध्ये किती येतं बघा. यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर सायन्सचा तुम्हाला सगळ्यात जास्त भेटेल. सायन्स सायन्स मध्ये जर तुम्ही बघितलं समजा 19 आणि 15 बघा बरं किती येतं. मॅथ्स मध्ये किती बघा 9 प्लस 14 प्लस 13 प्लस 18 प्लस 20 प्लस 15 प्लस 13. ओके हे झालं मॅथ्सचं. हिस्ट्रीचं बघा सेम हिस्ट्रीचं 16 प्लस 14 16 प्लस 14 प्लस आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, हे तर कॉमन झालं पण याच्या बाहेरचं जे ना हे कमी इथं बघा इथं दिसतं तुम्हाला. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त सायन्स असणार आहे. आपण इथं लॉजिक लावू शकतो. ठीक आहे पण बघा थोडंसं समजेल तुम्हाला. सॉल्व्ह करा बघा प्रत्येक सर्कल मोजा. 16 प्लस 14 प्लस 13 प्लस 12 प्लस 18 20 18 18 प्लस 20 प्लस 18 अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं. किती येतं बघा सायन्सचं काहीतरी 119 काहीतरी येतं बघा आता चेक. ठीक आहे सायन्सचं एकदा चेक करा किती येतं. ओके आन्सर काय असेल याचं सायन्स. अशा पद्धतीने तुम्हाला ऍडिशन करून बघायचं की कोणता सब्जेक्ट सर्वांनी निवडला जास्त. ओके बघा धातूच्या 3 भरीव घनांना वितळून एक मोठा भरीव घन तयार करण्यात आला. मोठा घन a large solid cube is formed from the metal obtained by melting 3 smaller solid ओके क्यूब्स. याचा बघा तुम्हाला दिलेले 3 सेंटीमीटर साईड दिली 4 आणि 5 सेंटीमीटर साईड दिलेली तुम्हाला. ओके साईडची लेंथ दिलेली. याच्यापासून एक मोठा क्यूब बनलेला आहे. मोठ्या क्यूब पासून छोटे बनलेले आहे असं म्हणता येईल की ओके किंवा छोट्यापासून मोठे बनलेले मोठा एक भरीव घन तयार केला. मोठा जो भरीव घन तयार केलेला आहे त्याचा आपण साईड लेंथ किती ते आपण फाइंड करू. पहिले काय फाइंड करायचे आपल्याला लेंथ. बघा मोठा जो घन हे असेल घन त्याची लेंथ आपण एक्स मानली. काय मानली बरोबर एक्स. आणि इथं बघा याला 3x क्यूब आहे प्लस 4x क्यूब प्लस 5x क्यूब बरोबर आहे. मोठ्या घनाचं आपल्याला हे काढायचं पहिले बघा. ओके काय तर बघा 3x क्यूब म्हणजे पूर्ण ब्रॅकेटचा बरं का. ओके हां चला काय तर बघा इथं पण x क्यूब असेल. हां 3x क्यूब म्हणजे बघा 3चा क्यूब किती रे 9 3चा क्यूब 27x क्यूब प्लस 64x क्यूब प्लस 5चा क्यूब आहे 125x क्यूब. हां किती ते ॲडिशन बघा 125 आणि ते चला करा बरं ॲडिशन 125 आणि 64 19 हां 179 179 189 189 आणि ते 27 216 येतं का बघा बरं. 216 एक्स क्यूब बघा एक्सची व्हॅल्यू काय भेटते रूट घ्या क्यूब घ्या. एक्स बरोबर किती भेटतं तुम्हाला 6. ओके हा एक्स नाही घेतला तरी चालतो तुम्ही. हा एक्स ना घेतला आपण एक्स ना काय घेऊ डायरेक्ट क्यूब घ्या. 3चा क्यूब प्लस 4चा क्यूब प्लस 5चा क्यूब है ना 27 प्लस 64 प्लस 125 यांची ॲडिशन येते 216. हे तिन्ही मिळून छोटे छोटे घन आपल्याला एकच मोठा घन जो आहे त्याची साईड फाईन करायची म्हणजे 6 सेंटीमीटर किती दिले हो सर 6 सेंटीमीटरचा असणार आहे तो. आता तुम्हाला विचारलं का त्यांनी माहिती का 3 घनांच्या एकत्रित पृष्ठभागाचं क्षेत्रफळ लक्ष द्या. द रेशो ऑफ टोटल सरफेस एरिया चा लार्ज सरफेस एरिया सोबतचा तुम्हाला रेशो फाइंड करायचा आहे. ओके टोटल सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरिया जो आहे त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके टोटल सरफेस एरिया काय असणार आहे बघा टोटल सरफेस एरिया. आता आपण काय करू सगळ्यात पहिले स्मॉल जे क्यूब्स आहे त्यांचा एरिया फाइंड करू.
आता बघा पहिला जो क्यूब आहे हा छोटे छोटे क्यूब तुम्हाला दिलेले 3. याचा किती 3 सेंटीमीटरचा आहे हा 4 सेंटीमीटरचा आहे आणि हा किती बरोबर 5 सेंटीमीटर. आता याचा छोटे छोटे याचा क्यूब आपण बघू बघा तिचा. ओके तुम्हाला सरफेस एरियाचा फॉर्म्युला माहित असेल 6 इंटू काय साईड तुम्हाला माहित असेल सगळ्यांना 6 इंटू काय साईड स्क्वेअर. ओके हो सर है ना. सरफेस एरिया ओके सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय रे 6 इंटू साईड स्क्वेअर. ठीक आहे मग बघा 6 इंटू 3चा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर किती येतो बघा 9 9 6 जा 54 है ना. त्यानंतर बघा सेकंडचं काय 6 इंटू 4 स्क्वेअर 16 इंटू 6 96 है ना. त्यानंतर 6 इंटू 5 स्क्वेअर 25 6 जा 150 यांची ॲडिशन करा किती येतं बघा 250 येते बघा हो सर 250 आलं सर. तुम्हाला याचा क्षेत्रफळ भेटलेले सरफेस एरिया भेटलेला आहे स्मॉल सर्कलचा 250 अपॉन है ना स्मॉल. ओके त्यानंतर आपल्या काढायचे लार्ज क्यूब. लार्ज क्यूबचा सरफेस एरिया काय असेल 6 इंटू काय भेटलेलं तुम्हाला 6 स्क्वेअर बघा 6 इंटू 6चा स्क्वेअर किती 36 बघा 6 इंटू 36 काय आता चेक करा 36 6 किती ते बघा बघा बरं काय होतं 216 ते आलेले अच्छा क्यूब 636 हा स्मॉल क्यूबचा सरफेस एरिया झाला टोटल 250 लार्ज क्यूबचा असेल 216 डिवाइड करा चला काय येतं बघा पटापट सांगा काय आन्सर. चला डिवाइड करा काटा लावून टाका फास्ट एकदम काटाकाटी करा पुरो आलं का सर याला 2 ने डिवाइड करा किती येतं बघा 2 ने डिवाइड केलं त्याला 125 याला 2 ने डिवाइड केलं 2 1 08 5 6 7 8 5 6 7 8 बघा 125 250 आलं का बघा बरं याच्यामध्ये रॉंग झालं अच्छा सॉरी अय थांबा रे हे 300 आलेले बरोबर हे भाई म्हटलं मी असं कसं काय गडबड झाली 400 300 बरोबर आहे एक्स्ट्रीमली सॉरी हा हे 300 बरोबर 300 बरोबर होते 300 300 बरोबर होते हे 216 बघा किती येतं 150 108 पुन्हा 75 2 ने डिवाइड करा ती बरोबर आहे पुन्हा आता 3 ने डिवाइड करा 3 दोन्ही 6 3 5 15 3 8 24 म्हणजे 25:18 25:. हे बाय मिस्टेक आपली ॲडिशन हुकली तुम्ही तर काय घेतलं आपण ॲडिशन बघा ना 150 प्लस हे 4 इथं ट्रान्सफर केलं 100 215 ते 50 300 ओके एक्स्ट्रीमली सॉरी चला लक्ष द्या समजून घेतो एखाद्या वेळेस बघा या टाईपचा प्रश्न आता तुम्हाला बाय ऑप्शन न जायचं पूर्व कशानं जायचं या टाईपचा प्रश्न असेल तर प्रवासी उतरले चढले बाय ऑप्शन बघा आपण 288 पकडलं आणि काटा लावून जायचं आपल्या बघा पहिल्या स्थानकावर 1/3 प्रवासी उतरले मग आपण टोटल प्रवासी घेतले बघा 288 सुरुवातीचे या 288च्या 1/3 किती येते बघा सर यांनी याला काटा लावा हा 3 1 3 हा 3 8 24 3 9 27 3 6 18 96 प्रवासी उतरले म्हणजे राहिले किती मग रिमेनिंग किती रिमेनिंग किती राहिले किती 288 मधून 96 उडवा किती राहिले बघा बरं 288 मधून 96 गेले पटापट 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 फास्ट अरे फास्ट मध्ये करायचं भाई 288 है ना चलो भाई पटापट पटापट किती राहिले
192 बरोबर आहे का? आणि 192 मध्ये 280 अजून ऍड झाले 280 सेकंड याच्यामध्ये बरोबर आहे. 192 प्लस 280 किती होते बघा? 2 8 16 17 7 चला 1 3 4 472 472 झाले. दुसऱ्या स्थानकावर नवीन एकूण पैकी अर्धे प्रवासी उतरले आणि 12 अधिक चढले. म्हणजे बघा 472 च्या हाफ घ्या, 472 च्या हाफ घ्या. किती बघा 2 2 जा 4 2 3 जा 6 हो सर 6 2 6 जा 12 ओके 236 राहिले आणि किती उरले पण अधिक किती चढले 12 म्हणजे 248 म्हणजे सगळ्यात शेवटी एवढे प्रवासी होते जे की ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेले 248 लास्टचं जे ऑप्शन ते भेटलं तुम्हाला ओके 192 नसेलच कारण बघा 288 प्रवासी राहिले सगळं जाऊन आणि हे जे कमी आहे हे घेऊच नका तरी समजतो मला आणि ऑप्शन नंबर 288 आता हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे अँगल मध्ये टोटल अँगल किती हा टोटल 360 डिग्री असतो किती असतो रे 360 डिग्री मग या 360 डिग्री पैकी 90 डिग्री म्हणजे किती ते काढून घ्या पहिले तू काय करायचं हंड्रेड बघा हा 0 कटला 9 चौक 36 त्याने याला काटायला लावा 25चा 25% काय झालं तुमचं 25% 90 डिग्री घेऊन जरी सॉल्व्ह केलं तरी आन्सर भेटतं मी 25% घेतलं आणि मला विचारलेलं की बा उत्पादनमध्ये एकूण 450 कामगार कार्यरत आहे उत्पादन क्षेत्रामध्ये तर बांधकाम क्षेत्रामध्ये किती असेल ओके कन्स्ट्रक्शन मध्ये ते विचारलेले बांधकाम क्षेत्राचा अँगल जो आहे तो दिलेला तुम्हाला 72 डिग्री किती पैकी रे 360 पर्सेंटेज मध्ये काढायचा 360 पैकी 5 तर 72 म्हणजे किती टक्के 72 फायजा 360 म्हणजे 20% बरोबर आहे का हो सर मग 25% म्हणजे 450 25% म्हणजे किती आहे 450 20% म्हणजे किती क्रॉस मल्टिप्लिकेशन कर 450 इंटू 20 अपॉन 25 25 1 जा 25 कुठले 20 वरून घेतलं 25 8 जा 18 दोन्ही 36 आणि 0 येतं म्हणजे x बरोबर 360 ओके आणि तुम्ही जर बघितलं असतं ओरली जर आपण लॉजिक लावून सोडलं असतं 90 येणार नाही कारण की 90 डिग्री म्हणजे एवढं आहे भाई 90 डिग्री 18 तर कमी बा डिफरन्स कितीचा 18चा आहे अँगलमध्ये अँगलनुसार जरी शॉर्ट केला असतं तरी भेटलं असतं मला हे पण येणार नाही हे पण येणार नाही कारण खूप कमी झालं नाही है ना हे 450 म्हणजे जवळपास 400चा अराउंड यायला पाहिजे म्हणजे 360 किंवा 18 डिग्री तर कमी आहे का ना चला यामध्ये बघा खालील वेन आकृतीचा अभ्यास करा हे आजच प्रश्न घेतलं मी एमपीएससी कंबाईनच्या बॅच मध्ये आज सेम प्रश्न फक्त व्हॅल्यू चेंज हे सगळे प्रश्न मी जवळपास 4-5 प्रश्न जे आहेत डायरेक्शन वगैरे येते जेवढे टॉपिक झाले आतापर्यंत ते सगळे मी बॅच मध्ये घेतलेले जवळपास ओके व्हॅल्यू चेंज बघा यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की खालीलपैकी गायक आणि खेळाडू नाहीये बा गायक आणि खेळाडू नाही पाहिजेत आपल्याला यामध्ये गायक कोण आहे त्रिकोणवाला आहे आणि खेळाडू चौकोनवाला आहे मग त्रिकोणवाला जो आहे तो रिझन काय करा एकदम तो पाहिजेतच नाही आपल्याला आहे की नाही बरोबर तो पाहिजेत का आपल्याला नाही पाहिजे सर आणि कोणता पाहिजेत नाही आपल्याला अजून पुरो चौकोनवाला नाही पाहिजे चौकोन हा हे नको सर मला हे नकोच हा ना उरलं काय तुमच्याकडं बरं उरलं काय तर मला कलाकार आणि डॉक्टर पाहिजेत म्हणजे मला वर्तुळ आणि आयत पाहिजेत मिक्स तर वर्तुळ आणि आयत जर बघितलं तुम्ही इथं वर्तुळे ना इथं वर्तुळे इथं आयत आहे तर जर चेक केलं तुम्ही तर 12 तुम्हाला भेटते की जे कलाकार आणि डॉक्टर आहेत 12% भांडाय आता याला म्हणतात आपण डिव्हिजिबिलिटी रूल कोणता रूल म्हणतो आपण याला डिव्हिजिबिलिटी रूल ओके डिव्हिजिबिलिटी रूल तुम्हाला काय म्हणलेलं बघा विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय इच ऑफ 8 9 10 अँड 11 ओके आता बघा 11चं बघू आपण पहिले बघा 11चे डिव्हिजिबिलिटी रूल काय सांगतो 11चे डिव्हिजिबिलिटी रूल सांगतो की ऑड प्लेस आणि सम प्लेस है ना सम प्लेस आणि ऑड प्लेसचे जे डिजिट आहेत है ना त्यांचा डिफरन्स किती आला पाहिजे रे पोरो 0 11 22 असा आला पाहिजे ओके हा मग आपण काय करू पहिले 11चा काटा लावून टाकू बघा 5 प्लस 1 किती रे 6 5 प्लस 1 किती रे 6 आणि 6 प्लस 6 किती रे 12 दोघांचा डिफरन्स किती आला 6 त्याच्यामुळे हे जमणार नाही
है ना. 11ची कसोटी लावून बघू आपण पहिले. 11चा रूल वापरू. है ना. 3 + 9 किती रे? तर 3 + 9 होतात 9, 10, 11, 12. 6 + 6 काय रे? तर 12. डिफरन्स 0 आला. हो सर. ओके, हे आहे आपल्याकडे. बघू आता पुढं. 7, 8, 9. बघा 9 आलं. लक्ष द्या. 7, 8, 9. हो सर. हे पण आलं बघा इथं. इथं चेक करा. तर 297. हो सर. 297. 2 + 7 = 9. 9 + 0 9. डिफरन्स 0 आला. बरं. 5 आणि 4 9. 7 आणि 2 9. डिफरन्स 0 आला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. पण इथं आपल्याला भेटला नाही डिफरन्स म्हणजे उडाला. आता दुसरी कसोटी लावा 8ची कसोटी. 8ची कसोटी काय सांगते गुरुजी? तर 8चा रूल असा सांगतो की लास्टचे 3 डिजिट 0 असेल किंवा लास्टच्या 3 डिजिटला 8 ने डिव्हिजिबल होत असेल तर पूर्ण नंबरला होतं. आता बघा 96 9 8 1 जा 8 8 2 जा 16 होतं याला पण. सर 700 बघा 8 8 8 64 6 उरले. पण नाही होत याला. याला नाही होत 8 ने. उडाला हा. उडाला हा. बघा 8 म्हणजे 8 सेकंद 48. 8 45 याला होतं. ओके. पुढचा रूल बघा काय येतो. हा ना. बघा याला होतं. आता तुम्ही जर इथं बघितलं, इथं बघा 6 आणि 6 12 12 15 15 आणि 9 किती रे? 24 बरोबर आहे? हो सर. 5 आणि 4 9 10 11 11 आणि 7 18 आणि 9चा पण रूल वापरला इथं. 8 नव्हतं बघा इथं 960. बघा कोणता असेल? आता याच्यामध्ये दोन्हीमध्ये गडबड येते. दोन्हीमध्ये आपल्याला भेटतं इथं बरोबर आहे का? बघा कोणतं आन्सर असू शकतो. तुम्ही जर बघितलं तर. बहुतेक दोन्ही कॅन्सल म्हणजे खरे मला एक सांगा, लक्ष द्या. 6 आणि 6 12 होते. 13 14 15 सॉरी, सॉरी. हे होणार नाही. लक्ष द्या. एक्स्ट्रीमली सॉरी. इथे होणार नाही. का बरं? बघा ना, सर 3 + 6 + 9 + 6 चा रूल काय सांगतो? जर अंकांची बेरीज केली 6 आणि 3 9 9 18 18 आणि 6 24. 24 ला होत नाही. याचा अर्थ 9 ने 24 ला भाग जाणार नाही. त्या संख्येला पण जाणार नाही. है ना. ऑप्शन नंबर हे असेल. बघा. ओके. बघा 4 + 7 + 5 + 2. 5 आणि 7 आणि 7 14 आणि 4 18. 18ला 9 ने भाग जातो. म्हणजे या संख्येला पण जातो. असेल होतं याच आहे ना. म्हणजे 3 आणि 9चं जवळपास सारखंच आहे. पण 9 ने भाग जातो का बघा. 9ची कसोटी आपण चेक करतोय. चला याला पण काटा लावून टाकायचा. एकदम सोपा क्वेश्चन आहे भाई. यमची किंमत तुम्हाला 2 दिली. पहिले काय करा, किंमत नका घेऊ. एकदम सोपा प्रश्न आहे. पॉवर एक्सपोनेंटचा प्रश्न आहे. बघा लक्ष द्या. -4m रेज टू द पॉवर -4 ओके अपॉन 8m रेज टू द पॉवर -3. हो लक्ष द्या. काय सर? काय सर? काय सर? काहीतरी सांगा आम्हाला. काय सर? एक रूल सांगतो मी तुम्हाला. जर हा एक नियम आहे पॉवर एक्सपोनेंटचा. तर पॉवर निगेटिव्ह असेल मला मला पॉझिटिव्ह घ्यायची असेल तर मी त्याचं काय करणार? रेसिप्रोकल घेणार. काय करणार? मी त्याचा रेसिप्रोकल घेणार. म्हणजे माझी पॉवर काय निगेटिव्हची पॉझिटिव्ह होते. आता सेम इथं करायचं मला पॉवर इथे निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह करायचं असेल तर याचा रेसिप्रोकल घ्या. म्हणजे वरचं खाली जाईल. -4m रेज टू द पॉवर 4 आणि खालचं वर जाईल. बरोबर आहे का? आणि ती पॉझिटिव्ह होईल. रेसिप्रोकल घेतला आपण. निगेटिव्ह पॉवर असेल तर रेसिप्रोकल घ्या. खालचं वर, वरचं खाली. पॉवर काय होते? पॉझिटिव्ह होऊन जाते. आता 8m क्यूब आहे. म्हणजे 8m ला किती वेळेस लिहायचं? तर 3 टाइम्स. किती वेळेस लिहायचं बरो? 3 टाइम्स. आणि मला सांगा निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर इव्हन नंबर असेल, निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर इव्हन नंबर असेल तर आन्सर आपलं पॉझिटिव्ह येतो. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर जर आपण बघितलं निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर असेल पॉझिटिव्ह येतो आन्सर. बघा -4 इंटू -4 इंटू -4 इंटू -4 मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस ओके. मायनस साईन तुमचं कॅन्सल होणार आहे. ओके. म्हणजे इथं काय येईल 4m इंटू 4m इंटू 4m इंटू 4m. बघा लक्ष द्या रे. हा m कॅन्सल, हा पण m कॅन्सल, हा पण m कॅन्सल. 4 दुनी 8, 2 दुनी 4. 2 चूक 8, 4 4 कॅन्सल. 4 दुनी 8. वरती काय उरलं 2/m. आणि इथं m ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 2. m ची व्हॅल्यू ठेवा 2/2. आन्सर येईल 1. एकदम सिंपल प्रश्न आहे. काटा प्रश्न आहे भाई. एकदम काटा. लागला पाहिजे. जबरदस्त. बघा प्रकृती विद्यालयाचे इंग्रजी ऑलिम्पियाड
परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, हे प्रकृती विद्यालय कोणतं आहे, जे फेंटवालं आहे ते, जे डार्कवालं आहे ते संस्कृती विद्यालय. ओके, लक्षात ठेवा. मग आता प्रकृती विद्यालयामध्ये ऑलिम्पियाडमध्ये, इंग्रजी ऑलिम्पियाडमध्ये किती विद्यार्थी बसले? 20. ठीक आहे, 20 विद्यार्थी बसले बॉ. ओके, हो सर. त्यांचं म्हणणं काय की या दोन्ही शाळांमधील ओके परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थी संख्येतील फरकाच्या किती पट आहे? ओके, कोणते विद्यार्थी? हे इंग्रजी ऑलिम्पियाडचे प्रकृती विद्यालयाचे विद्यार्थी. बरं, आता आपण ऍडिशन करू. 10 आणि हे 20 किती होते बघा बरं, हे दोन्ही मिळून. हे दोन्ही मिळून किती होते बघा? 10 आणि 20 30. किती होते बघा? 10 आणि 15 25. हो सर, यांची ऍडिशन करा. तर 25 आणि 30 55. बरोबर आहे? हो सर. 15. यांची ऍडिशन करा बरं बघा. किंवा एक काम करा, आपण दोन्हीची ऍडिशन करण्यापेक्षा पहिले दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांचा फरक. ठीक आहे, 20 20 याला आपण थोडंसं बाजूला ठेवू. 20 कोणते विद्यालय? प्रकृती विद्यालय. प्रकृती विद्यालयामध्ये किती विद्यार्थी बघा? 20 प्लस 10 प्लस 25 प्लस 10 किती बघा बरं? 30 30 40 50 60 65 55 स्टुडंट झाले. आणि संस्कृती विद्यालयामध्ये किती येतात बघा बरं? 10 प्लस 15 प्लस 30 प्लस 5 ना, 30 40 50 60. त्या दोघांचा डिफरन्स 65 मधून 60 गेले, उरले किती? 5 सर. मग हे जे डिफरन्स आलेला आहे हा इंग्रजी ऑलिम्पियाडमध्ये जे विद्यार्थी त्याच्या किती पट आहे? मग 20/5. 5 4 20 म्हणजे 4 पट असेल तुमचा आन्सर. ओके, बघा. समजलं का बघा? क्वेश्चन नेक्स्ट घ्या. हा पण सोपा क्वेश्चन आहे. खाली दिलेला जोड स्तंभालेख आहे, हा जोड स्तंभालेख आहे बरोबर है ना? हो सर. ग्राफ जो दिलेला तुम्हाला या वेगवेगळ्या वर्षी घेतलेल्या प्रवेश परीक्षेची माहिती दर्शवतो. CEE चे 2000 मध्ये आणि CEE 2006 पर्यंत प्रश्न किती टक्क्यांनी कमी झाले? ते बघा, 2000 साली CEE मध्ये 2000 साली किती प्रश्न होते? 55. आणि CEE मध्ये 2006 साली किती होते? 40. म्हणजे 55 किती झाले? 40. बघा, 55 किती झाले पोर? 40. म्हणजे कितीने कमी झाले बघा बरं. तर कमी कितीने झाले? 40 15 हा 40 50 15 कमी झाले. म्हणजे बघा, 55 मागे 15 प्रश्न कमी होत आहे. तर 100 मागे किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 गुणिले 15 अपॉन काय रे पोरू? 55. हा, खालीवर 5 ने भाग द्या. 5 त्रिक 15 5 एक 5. 100 गुणिले 3 300 अपॉन 11. 11 भाग 30 ला भाग 300 भाग द्या. 11 दुने 22. 8 उरले 11 30 77. पुन्हा 3 उरले 27.27%. हे बघा तुमचं आन्सर. हे प्रश्न आपण घेतलेले पर्सेंटेज टॉपिक मध्ये. पेट्रोलचा भाव दर एवढा होता, आता एवढा झाला, किती टक्क्याने कमी झाला? सेम क्वेश्चन. एका संख्येला 5 ने भागले असता बाकी 3 उरते. जर त्याच संख्येच्या वर्गाला 5 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर काय उरेल? A number when divided by 5 leaves a remainder 3. Okay, what is the remainder when the square of the same number is divided by 5? ओके, लक्ष द्या. गुरुजी काय तो नंबर मला शोधायचा आहे ना, कोणता आहे? म्हणजे डिवायडंट. काय म्हणतो आपण त्याला? तर डिव्हिडंट किंवा डिवायडंट. ओके, डिवायडंटचा काय फॉर्म्युला? डिवायडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू काय रे कोशंट है ना, प्लस रिमाइंडर. अशा वेळेस काय करायचं? डिवायझर किती आहे बघा, लक्ष द्या. तर एका संख्येला 5 ने भागलं 5 आणि जो क्वोशंट असतो तो काय घ्यायचा? नेहमी 1 पकडायचा. अशा टाइपच्या प्रश्नामध्ये क्वोशंट नेहमी काय पकडायचा असतो? क्वोशंट नेहमी काय पकडायचा असतो? 1. क्वोशंट नेहमी काय पकडायचा असतो? 1. आणि रिमाइंडर किती उरते म्हणे? तर 3. अशा टाइपच्या प्रश्नामध्ये
क्वेश्चन नेहमी 1 पकडायचा. जो डिवायझर दिलेला आहे ज्याला आपण भाग देतोय तो 5 आहे, ज्याने भाग देतोय रिमाइंडर हे. मग बघा 5 × 1 किती पोरं 5 + 3. 5 + 3 किती पोरं 8. आता मी याचा स्क्वेअर केला बघा. जो मला नंबर भेटला त्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे ती संख्या कोणती 8. या 8चा स्क्वेअर जर केला मी ओके, किती येतं 64. ओके, आणि या 64 ला मी कितीने डिवाइड केलं भाऊ 5 ने. बघा 12 × 5 = 60 होतात. रिमाइंडर विचारलं तुम्हाला 60 64 मधून 60 गेले 4. रिमाइंडर किती येते 04. आपली ट्रिक आहे यासारखी ट्रिक काटा तो लगना चाहिए. ठीक आहे, हे फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. आता मी थोडं फास्ट घेतो कारण की ॲनालिसिस म्हणून बॅचमध्ये डिटेलमध्ये आहे सगळं. बघा आता हे पण एका शेतकऱ्याने 20,000 रुपये कर्जाऊ घेतले. आता या टाईपचा प्रश्न तुम्ही बघितले असेल बघा, अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा प्रश्न आहे हा. SN = काय असेल n/2 2a + n - 1 डिफरन्स d. ओके, आता यामध्ये बघा नंबर ऑफ 12 हप्त्यात किती हप्त्यामध्ये परत करायचंय, नंबर ऑफ हप्ते किती रे तर 12. यांची व्हॅल्यू काय झाली 12. बरोबर आहे का सर. ए काढायचा आपल्याला, पहिला हप्ता कितीचा तो काढायचा आपल्याला. पहिला हप्ता म्हणजे अर्थमॅटिक मध्ये पहिला हप्ता म्हणजे ए. डिफरन्स कितीचा येतोय सर, अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 ने कमी. 100 ने काय होतंय पोरं ते प्रिव्हियस पेक्षा 100 ने काय होतंय पोरं ते लेस म्हणजे तुमचा डिफरन्स काय असेल -100. कमी होतोय म्हणून -100 रुपीज. बरोबर आहे हो सर. ठेवायच्या मध्ये व्हॅल्यू. आणि SN काय तुमची अमाऊंट किती टोटल तर 20,000 आणि ते 2800 रुपये. टोटल किती झाले 22,800. बरोबर आहे का हो सर टोटल अमाऊंट. चला पटापट व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर काय ते सांगा पटापट. सांगू का भाई, या टाईपचा प्रश्न असेल एवढे रुपये हप्त्याने घेतले मी किंवा एवढे रुपये कर्जावर रक्कम घेतली आणि एवढे हप्त्यामध्ये मला फेडायचे, तर माझा पहिल्यापेक्षा एवढा हप्ता 150 रुपये कमी किंवा जास्त आहे. अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा तुम्हाला फॉर्म्युला लावायचा आहे. ओके हां बघा टोटल किती रुपये, सम किती आपल्याकडे 22,800 SN म्हणजे नंबर ऑफ हप्ते किती 12. 12/2 2a काढायचं आहे मला प्लस n - 1 12 - 1 डिफरन्स किती 100चा -100 आहे ना इंटू मध्ये बरं का पोरू इंटू डी -100. हां बघा याने याला काटा लावा 6चा हे 6 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे डिव्हिजन मध्ये जाऊ द्या. बघा हे 2a + 12 - 1 किती रे 11 2 -100 बरोबर आहे बघा. याने याला काटा लावा साइन 2 12 साइन 3 18 19 20 21 22 साइन 8 48 3800. बघा हे किती येतं बघा 2a प्लस इंटू मायनस 11 2 11 × 100 1100 -1100 इकडे काय होईल प्लस म्हणजे -1100 प्लस इकडे होईल 3,800 प्लस 1100 इक्वल टू 2a 4,900. ते 2 गुणाकारात इकडे जाऊ दे भागाकारात. बघा 2 दूनी 4 चूक 8 ते 5 10. पहिला हप्ता तुमचा असेल पोरं 2450चा. एक ऑप्शन बघा दॅट इज युअर आन्सर. तर हे तुम्हाला जमलं पाहिजे पोरं. हे एकदम 10वीचे पोरं नाही 9वी 10वीचे सिंपल प्रश्न आहे पोरं, एकदम काटा प्रश्न काय अवघड नाही है ना. चला एबीसीचा आहे. एबीसी एखादे काम एवढ्या दिवसात पूर्ण करतो. एकदम काटा ट्रिक्स SRK ट्रिक्स. कशी SRK बघा 20 30 आणि 60चा पहिले LCM काढून घ्या. तर लसावी काय होतं तिन्हीच्या टेबलमध्ये येणारी कॉमन संख्या 60 दॅट इज युअर टोटल वर्क. 20 ने 60 ला भाग द्या 20 त्रिक 60 30 दोन्ही 60 60 एक 60 म्हणजे हे एफिशियन्सी भेटली एका दिवसाचं काम भेटलं तुम्हाला. काय भेटलं तुम्हाला हे तर हे आम्हाला एका दिवसाचं काम भेटलेलं आहे गुरुजी. बरोबर आहे का हो सर. आता प्रश्न वाचा सर त्यांनी सांगितलं ए नेहमी काम करतो रोज आळशी नाही तो पण प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करायला येतात. त्याला वाटतं बरं लवकर काम संपलं पाहिजे म्हणून दर तिसऱ्या दिवसाला बी आणि सी कामाला मदत करायला येतात त्यांना कोणाला एला. अशा पद्धतीने काम संपवायचं असेल तर किती दिवस लागेल. आपण एक थोडंसं डोकं लावू. मला सांगा ए हा रोज काम करतो बरोबर आहे का हो सर. ए ना पहिल्या दिवशी किती केलं 3 युनिट दुसऱ्या दिवशी
आणि तिसऱ्या दिवशी नाही का बी आणि सी सोबत आले त्याच्या बी आणि सी म्हणजे येत आहेच पण सोबत बी आणि सी पण आले म्हणजे 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे तिसऱ्या दिवशी 6 युनिट काम झालं. बरोबर. म्हणजे या 3 दिवसामध्ये या 3 डेज मध्ये किती काम केलं त्यांनी बघा बरं. तर 6 आणि 3 9 12 युनिट. किती काम केलं बरं? 12. या 3 दिवसामध्ये 12 युनिट अशा पद्धतीने मला 60 युनिट काम संपवायचंय. अशा पद्धतीने मला 60 युनिट काम संपवायचंय. किती दिवस लागेल? ओके. लक्ष ठेवायचं आपल्याला. ओके. बघा एक्स काढायचं आपल्याला. बघा या 12ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 6 12 पंच 60. ओके. या 3ला पण किती मल्टिप्लाय करा. इथं 5 ने केलं 60 आले. याला पण 5 ने करा. 5 त्रिक 15. ही ए सारखी ट्रिक्स आहे. काय? ए सारखी ट्रिक्स. आपली ट्रिक्स. टाटा ट्रिक. लक्ष द्यायचं. एकदम जबरदस्त. बघा खालीलपैकी कोणती परिमेय संख्या आहे? परिमेय म्हणजे रॅशनल नंबर. कोणता गुरुजी? रॅशनल. बघा रूट 5 याचा परफेक्ट स्क्वेअर नाही काढता येत. परफेक्ट स्क्वेअर काढता येतो का? नाही. दिस इज इरॅशनल नंबर. पाय पण काय झाला तुमचा इरॅशनल नंबर असतो हा. ओके. आता याला तुम्ही रॅशनलाइज जर केलं, बघा याला जर तुम्ही रॅशनलाइज केलं 5 प्लस रूट 3 अपॉन 5 मायनस रूट 3 इंटू रॅशनलाइज करताना काय करायचं डिनॉमिनेटर मध्ये जो आहे तो वरती घ्या फक्त साइन चेंज करा मायनस असेल तर प्लस ना काय करायचं त्याला डिवाइड आणि म्हणजे न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये ठेवायचं मल्टिप्लाय मध्ये. ओके. बघा अंशाचा गुणाकार अंशात करा 5 प्लस रूट 3 स्क्वेअर असं भेटेल तुम्हाला आणि द 5 चा स्क्वेअर मायनस रूट 3 चा स्क्वेअर भेटेल तुम्हाला. ओके. आता याला जर तुम्ही ए प्लस बी होल स्क्वेअर लावलं तुमचं आन्सर काय येणार बघा 5 मायनस 3. याला जर तुम्ही ए प्लस बी स्क्वेअर म्हणजे ए चा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी चा स्क्वेअर असं. ओके. मग बघा 5 चा स्क्वेअर 25 टू 5 चा 10 रूट 3 प्लस 3 अपॉन काय लिहिले 2 5 प्लस 3 किती रे 28 प्लस 10 रूट 3 अपॉन 2 त्याच्यातून जर तुम्ही 2 कॉमन काढला समजा तर आतमध्ये काय होईल 14 प्लस 5 रूट 3 अपॉन काय लिहिले 2 2 कॅन्सल म्हणजे हे रूट 3 मध्ये सुरू आलं. ओके. रूट 3 मध्ये उरलं त्याच्यामुळं हे पण तुमचं आन्सर नसणार आहे. उरलं काय तुमचं हे याला सॉल्व्ह करा. याला कसं करायचं सॉल्व्ह सर ए प्लस बी होल स्क्वेअर यामध्ये ए ची व्हॅल्यू असेल रूट 2 आणि बी ची असेल 1 अपॉन रूट 2. बघा बरं काय येईल तर हे पटपट डोक्यात लागलं पाहिजे आपले हे 10वीचे प्रश्न 8वी 9वीचे 10वीचे लक्ष द्या रे इतके मॉडेल नाही दे. ए चा स्क्वेअर हा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय रूट 2 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर 1 अपॉन रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा हे रूट 2 काय होईल तर कॅन्सल. रूट 2 चा स्क्वेअर काय येतो बरोबर रूट 2 चा स्क्वेअर काय येतो बरोबर तर 2 है ना. हो सर प्लस 2 इंटू 1 2 प्लस 1 अपॉन रूट 2 चा स्क्वेअर 2 है ना. बघा काय येतं ते ना 4 प्लस 1 अपॉन 2 घ्या 4 2 8 9 छेद 2 असं काहीतरी येतं ते बरोबर आहे. हो सर म्हणजे तुमचा हा रॅशनल नंबर झाला ए अपॉन बी म्हणजे रॅशनल नंबर हे 9 अपॉन म्हणजे हा तुमचा. तर एवढं सोपं आहे. ओके. तुम्हाला डोकं लावून सॉल्व्ह करायचं आहे एकदम काटा ट्रिक्स जबरदस्त. सगळ्यांना समजलं का विषय या पद्धतीने आपण ॲनालिसिस घेतलेलं आहे. ओके. यस. तर एम पी एस सी ग्रुप ई मेन्स ॲनालिसिस आपण आजच्या सेशनमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. सेशन आवडलं असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि येणाऱ्या एक्झामसाठी ते तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. आणि आपले जे बॅचेस चालू आहे एम पी एस सीवाला पी डब्ल्यू आय ॲपमध्ये कंबाईनची राज्यसेवेची नक्कीच जॉईन करू शकता तुम्ही. फायदा तुम्हाला नक्कीच होईल. थँक्यू. थँक्यू. चला.